नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय डॉक्टर वसुधा वैद्य यांची वारी ही कादंबरी आणि आज भाग 7वा. पण तत्पूर्वी तुमच्याकडनं जर चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बटनाशेजारी जे घंटीचं चिन्ह आहे बेल आयकॉन ते प्रेस करा. 3 पर्याय तुमच्या समोर येतील, त्यातला ऑल हा पर्याय निवडा. म्हणजे मी कादंबरीचा भाग किंवा कुठलीही कथा माझ्या चॅनलवर अपलोड केली की ताबडतोब त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल सगळ्यात पहिल्यांदा. चला श्रोते हो, सुरू करूयात डॉक्टर वसुधा वैद्य लिखित वारी या कादंबरीचा 7वा भाग. दिवसांमागनं दिवस, महिन्यांमागनं महिने जाऊ लागले होते. आषाढाचा महिना सरत आला तरी बाहेर पावसाचं थैमान घालणं सुरू होतं. विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस अजूनही बेधुंदपणे कोसळत होता. रात्रीचे 10:30 वाजले होते. माईंचा नुकताच डोळा लागलेला होता. अचानक त्यांच्या मोबाईलची रिंग वाजू लागली. माईंना जाग आली. बघतात तर काय, मधूचा कॉल. मधू एवढ्या रात्री का फोन करतोय? त्यांना आश्चर्य वाटलं, जरा भीतीसुद्धा वाटली. एवढ्या रात्री फोन म्हणजे? त्यांनी फोन घेतला. पलीकडनं मधूच बोलत होता. माईंना बरं वाटलं. हॅलो बाळा, मधू कसा आहेस रे? माई आनंदानं विचारायला लागल्या. मी ठीक आहे माई, मला एक महत्त्वाचं सांगायचं होतं तुला. बोल ना, ऐकते मी. माई माई मी लग्न करतोय उद्याच. त्याच्या तोंडून लग्न हा शब्द ऐकताच माई उठूनच बसल्या. उत्सुकतेनं त्याला विचारायला लागल्या, काय लग्न? अरे वा, किती छान ना. ये आता, ये लवकर इकडे, आपण ठरवू हो सगळं. ये रे बाळा, ये लवकर इकडे. माईंना फार आनंद झाला. माई, तू नीट ऐकलं नाही आहेस का? मी उद्याच इकडे लग्न करतोय. काय? उद्याच? कसं काय पण? तिकडेच परस्पर कसं काय ठरवलंस? अरे लग्न करतोयस ना, मग हा काय खेळ वाटला का काय तुला? अरे मोठ्यांना कळवून त्यांच्या आशीर्वादानं नको का व्हायला? सगळं रीतसर ठरवायला नको का? मुलगी, कुटुंब याबद्दल बघायला नको? तिकडेच कसं काय ठरवलंस? असं कसं रे मधू? माईंना धाप लागली. मधूचं बोलणं ऐकून त्यांना परत एकदा धक्का बसला. काही क्षण थांबून त्यांनी परत विचारलं, कोणाशी करतोयस तू लग्न? माईंना आता गहिवरून आलं होतं. कोणाशी म्हणजे काय? मुलीशीच. काहीही काय विचारतेस ग तू? अरे कोणाशी म्हणजे कोणत्या मुलीशी? ती कोण, कुठली, नाव गाव कुटुंब वगैरे? माई आता अस्वस्थ व्हायला लागल्या होत्या. संध्या. संध्या नाव आहे तिचं. छान आहे मुलगी. आमचं प्रेम होतं नागपूरपासूनचं. नागपूरलाच तिचे आईवडील असतात राहायला. अनंतराव समर्थ म्हणून आहेत. त्यांची मुलगी. मी इकडे आलो तेव्हा तीही इकडे शिकायला होती इंजिनिअरिंगला. आधी माझ्याच कॉलेजला होती ज्युनियरला. माईंना काय बोलावं ते काहीच कळेनासं झालं. त्या फक्त कानाला मोबाईल धरून ऐकत होत्या. मधू असं काही करेल याची साधी पुसटशी कल्पनाही नव्हती त्यांना. गालांवरचे आसू पुसत त्या मधूला म्हणाल्या, ठीक आहे बाळा, तू ठरवलंयस ना, हरकत नाही. तू ठरवली आहेस तर ती मुलगी तुझ्यासाठी योग्यच असणार. तुला आवडली आहे ना, बस तर मग. बेटा, मग असं कर ना, तुम्ही या दिवाळीत घरी या. आपण संध्याच्या आईवडिलांशी बोलून घेऊया. विधिवत लग्न करून देऊ तुझं. चालेल ना? नाही आई, मला असं काही ठरवून बिरवून ते अरेंज मॅरेज नाही करायचं आहे. उद्याच जातोय आम्ही कोर्टात. इकडे सगळी प्रोसिजर झालेली आहे आमची. तुला हे सांगावं म्हणून फोन केला एवढंच. मग सगळंच जर तूच ठरवून मोकळा झालायस तर मग मला एवढ्या रात्री हे सांगायचे कष्टसुद्धा कशासाठी घेतलेस रे? नसतं सांगितलंस तर काही वेगळं घडलं नसतं इथे. तू अजून किती धक्के देणार आहेस रे मला? एवढा कोडगा झालास तू? इतकं परकं समजतोस मला? अरे वडील नसले आता तरी मी आई आहे ना तुझी. काका काकू आहेत ना.
जाऊ दे, तुला आता बोलून काय उपयोग? तुला आमचं दुःख नाही कळणार अरे. ठीक आहे, ठीक आहे. कर, कर हां, उद्या लग्न कर तू. आमचे तुम्हा दोघांनाही आशीर्वादच असतील. आम्ही इथूनच तुमच्या कल्याणासाठी देवापुढे प्रार्थना करू. इथूनच हो. माईंना पुढे बोलवलंच नाही गेलं. त्यांनी तशाच गहिवरलेल्या स्थितीत फोन बंद केला. रात्रभर त्यांना झोप नाही आली. विजांचा भयंकर असा थैथयाट सुरू होता बाहेर. रात्रभर आषाढ कोसळत राहिला आणि माईंच्या डोळ्यातनं तो तसाच पाझरत राहिला रात्रभर. सकाळ झाली. पहाटे पहाटे माईंचा डोळा लागला होता. अगदी गाढ झोपेत होत्या माई. माधुरीनंही त्यांना नाही उठवलं. पाऊसही थांबला होता. त्यांना आज उशिरानं जाग आली. घड्याळात बघितलं तर सकाळचे 9 वाजले होते. माई उठल्या. त्या गप्प होत्या. रात्रभर रडून रडून त्यांचे डोळे सुजून गेले होते. त्यांचं रात्री काहीतरी बिन असलंय हे चहा देताना माधुरीच्या लक्षात आलंच. पण माईंना कसं आणि काय विचारावं तिची हिंमतच होत नव्हती. शेवटी न राहून तिने विचारलंच, माई, माई काय झालंय हो? तब्येत बरी नाहीये का? काही नाही ग, ठीक आहे मी. माई चहा पीत बोलल्या. मग पुरेशी झोप नाही झाली का तुमची? माईंनी काहीही झालं नाहीये या अर्थानं मान डोलावली, पण माधुरी काही मानेना. तिने पुन्हा विचारलं, नाही माई, काहीतरी नक्की झालंय. तुमचे डोळे वेगळे सांगतायत आणि ओठ वेगळं सांगतायत. सांगा ना मला माई. माई. माधुरीची काळजी वाढत चालली होती. रात्री नक्कीच काहीतरी घडलंय. माई काहीच बोलत नाहीत हे बघून तिने पुन्हा विचारलं, बरं नाहीये का माई? दुखतंय का कुठे? काही त्रास? माधुरीनं त्यांच्या कपाळाला हात लावून बघितलं. ताप नव्हताच. मग काय झालं? ताप तर नाही हो माई. मधूची आठवण होतीये का? काय झालंय सांगा ना माई. मला नाही सांगणार का? माधुरीच्या विचारण्यावर आता माईंना अश्रू रोखून ठेवता आले नाहीत. त्या रडायला लागल्या. माधुरीला आता अंदाज यायला लागला होता. माई, मधूनी फोन केला होता का रात्री? काही वाईट साईड बोलला का तो तुम्हाला माई? माधुरीला आता जास्त काळजी वाटायला लागली. माईंनी रडतच नकारार्थी मान हलवली. मुकुंदा तिथे आला. त्यांनी माधुरीला हातानंच काय झालं म्हणून विचारलं. माईंनी डोळे पुसले, स्वतःला सावरलं आणि त्या बोलायला लागल्या. मधूचा रात्री फोन आला होता. आजच तो कोणा संध्या समर्थ नावाच्या मुलीबरोबर लग्न करणार आहे म्हणाला. बोलता बोलता त्यांना हुंदका आला. काय म्हणून माधुरी मुकुंदा दोघं एकदम ओरडलेच. हो, तो लग्न करतोय आज. माई शांतपणे म्हणाल्या. त्यांनी हृदयावर दगड तर आधीच ठेवला होता. मधू लग्न करतोय? आपल्याला न सांगता न विचारता? अहो माई, काय हे? मुकुंदानं आश्चर्यानं विचारलं. हो भाऊजी, इथलीच मुलगी आहे. पुण्याला शिकतीये म्हणे. संध्या नाव आहे तिचं. आज ते दोघं कोर्ट मॅरेज करतायत. साधं आधी सांगावंसं नाही वाटलं याला? अरे ठरवून छान थाटामाटात लग्न करून दिलं असतं की. कोण कुठली मुलगी देव जाणे. मुकुंदा चिडला. त्याला वाईट वाटलं होतं. तो पुढे म्हणाला, ठीक आहे, ठरवलं स्वतःचं तर ठरवलं. निदान आधी तरी कळवायचं. रिझर्वेशन करून गेलो असतो ना आपण सगळे त्यांना आशीर्वाद द्यायला. तसंही काही नाही केलं या पोरानं. कसं हो माई, काय करायचं आता? जाऊ द्या भाऊजी. भाऊजी, आपण नकोच होत त्याला. तो लग्न करतोय हीच आनंदाची गोष्ट समजायची आता आपण. एवढा 32 वर्षांचा होत आलाय. लग्न तर करायलाच हवं होतं त्यांनी. पण छान झालं त्याचं त्यांनी ठरवलं ते. माईंनी शांत होत सारं स्वीकारलं होतं. हो, आपली नाही तर आपल्या आशीर्वादाची सुद्धा गरज वाटू नये त्याला. त्या नव्या नवरीचे विधी असतात, लग्नापूर्वीचे, लग्नानंतरचे. ते तर काहीच नाही. हे असलं कसलं हो कोर्ट मॅरेज? तेही घरातल्या मोठ्या माणसांशिवाय, त्यांच्या आशीर्वादांच्या शिवाय.
मुकुंदाला नवल वाटत होतं आणि वाईट सुद्धा. आपले आशीर्वाद कायम असतील भाऊजी. त्या नव्या जोडप्याला इथूनच आशीर्वाद देऊया. मुकुंदा, आज सायंकाळी तू भजन मंडळाला बोलवून घे, भजन करूया. अरे आनंदाचा दिवस आहे आज. सून येते आपल्या कुटुंबात. सौ संध्या मधुसूदन काळे होऊन. माधुरी, आज गोडधोडाचा स्वयंपाक कर ग. आपल्या लेकाचं लग्न आहे आज. कुणी रडायचं नाही, दुःख वाटून घ्यायचं नाही. त्याच्या आनंदातच आपला आनंद मानायचा. नका त्रास करून घेऊ भाऊजी तुम्ही. अहो जे झालं ते झालं. माई, माई, इतकं कसं सहजतेनं घेता येतं तुम्हाला? एवढी हिंमत, एवढी सहनशीलता येते कुठून तुमच्यात? परिस्थिती ग माधुरी, परिस्थिती माणसाला सारं शिकवते. धैर्य, संयम, सहनशीलता, समर्पण आणि त्याग सुद्धा. मग तो पैशांचा असो किंवा ममतेचा. हो, म्हणजे त्यांनी एकामागून एक आपल्याला धक्के देत जायचंय आणि आपण त्याला माफ करत जायचं. फक्त माफ. मग दुसरं काय उरतंय भाऊजी आपल्या हातात? त्याला आपण माफ करत जायचं आणि म्हणायचं कृष्णार्पण. माई उठून जायला लागल्या. माई गेल्यावर मुकुंदा माधुरीला म्हणाला, माधुरी, माई माफ करायचं तर म्हणून गेल्या ग, पण अंतःकरणातनं किती खचल्या असतील ते त्यांचं त्यांना ठाऊक, नाही का? हो ना. अहो किती स्वप्न रंगवली होती त्यांनी मधूच्या लग्नाची. मधूच्या लग्नात अशी मुलगी बघू, तसं कुटुंब बघू, अशा साड्या नेसू, तसे दागिने घालू, हे करू आणि ते करू. सगळी स्वप्न जागच्या जागी राहून गेली आता. त्या वरवरून कितीही सावरल्याचं दाखवत असल्यानं तरी आतून मात्र भरपूर खचलेले आहेत. खूप दुःखी आहेत त्या. हे त्यांच्या डोळ्यातले अश्रूच सांगून गेलेत. खूप मोठ्या मनाच्या आहेत आपल्या माई. खरंच धन्य आहेत माई. जाऊ दे ग. माईंची, तुझी नटण्या मुरडण्याची सगळी हौसमौज, सगळी स्वप्न आपण ऋषीच्या लग्नात पूर्ण करू ग. आता कोण ती संध्या? तिच्यासह मधूला आपण स्वीकारायलाच हवं. तीही आपल्या कुटुंबाचा एक भाग आहे आता. सुखी रहा म्हणावं बास. पांडुरंगा, कृपा असू दे रे या नवीन जोडप्यावर. मंगल कार्य आहे आज आमच्या घरी. ऐकतोयस ना रे विठ्ठला? असं म्हणत देवघरातल्या विठ्ठल रुक्मिणी समोर सर्वांनी हात जोडले. आतल्या खोलीत बसलेल्या ऋषीला हे सारं समजलेलं होतं. मधूनी त्याला आधीच फोनवरनं लग्नाबद्दल सांगितलंही होतं. मधूचं लग्न झालं. दिवसांमागनं दिवस, महिनेही सरत जायला लागले. या दरम्यान माईंनी मधूला बऱ्याचदा फोन करून दोघांनाही नागपूरला बोलवलं. नववधूचे काही विधी असतात ते पूर्ण करण्यासाठी. तसंच या घरातही तिचा गृहप्रवेश व्हावा म्हणून येण्यासाठी त्यांनी खूपदा विनवणी केली, पण मधूनी प्रत्येक वेळी ती झिडकारूनच लावली. तो सतत काही ना काही कारण सांगून येणं टाळत गेला. त्यानं मोबाईलवरनं लग्नाचे फोटो, काही व्हिडिओ पाठवले होते. त्यावरून सुनबाई संध्याचा चेहरा कळला. नाकीडोळी नीटस. चेहऱ्यावरून, राहणीमानावरनं ती सोज्वळ, शांत स्वभावाची वाटत होती. प्रत्यक्ष अनुभव अजून यायचा होता. माई तर त्या फोटोंवर समाधान मानत होत्या. पण एक मात्र चांगलं घडत होतं की मधू नाही, पण मधूची बायको संध्या मात्र दररोज रात्री माईंशी फोनवरनं बोलत असे. आस्थेनं, प्रेमानं त्यांची विचारपूस करत असे. अधूनमधून ती मुकुंदा, माधुरी आणि ऋषीबरोबरही संवाद साधायची. तिच्या बोलण्यावरनं सर्वांना जाणवायचं की तिला इकडे या कुटुंबात यायचंय, पण नवऱ्याच्या म्हणजे मधूच्या स्वभावापुढे तिचं काहीही चालत नसायचं. आता माईंना मधूची काळजी नव्हतीच. त्याची काळजी घेणारं, त्याच्या हक्काचं माणूस त्याच्या जवळ होतं म्हणून त्या एवढ्यात निश्चिंत झालेल्या होत्या. संध्याच्या प्रेमळ बोलण्यातून त्या मधूला आपल्या जवळ असल्यासारखं जाणवून घ्यायच्या, पण तरीसुद्धा त्याला भेटायची ओढ मात्र कायम असायची.
पंतांना देवाघरी जाऊन 4 वर्ष झाली होती आणि याला पुण्याला जाऊन 3 वर्ष. या 3 वर्षात तो 5-6 वेळा येऊन गेला असेल नागपूरला. माईंना खूपदा वाटायचं की आपण पुण्याला जावं, त्याच्याजवळ राहावं, त्याचं सगळं काय हवं नको ते पाहावं. तसं त्यांनी 1-2 वेळा मधूला म्हणून दाखवलंही, पण मधूनी मात्र त्यांना साफ शब्दात नकारच दिला. माईंनी त्याच्याकडे पुण्यात यावं हे त्याला मुळीच मान्य नव्हतं, कारण त्याला जडलेल्या वाईट सवयी. तो माईंसमोर त्या सवयींची पूर्तता करू शकणार नव्हता. शिवाय माईंचं देवदेव करणं, ती बंधनं, तिचे पूजापाठ वगैरे त्याला कदापि मान्य नव्हते. तो कसा येऊ देणार होता माईंना पुण्याला? म्हणजेच त्या माऊलीला आठवण झाली तर आपल्या मुलाला भेटताही येत नव्हतं. तो नागपूरला आला तरच मायलेकाची भेट, त्यातही संवादापेक्षा भांडणच जास्त. पण आईचं काळीच ते. मधूच्या सुखासाठी त्या माऊलीचे हात कायम जोडलेले असायचे तिच्या पांडुरंगाच्या समोर. वर्ष सरत आलं होतं मधूच्या लग्नाला. एवढ्यात संध्याशी बोलताना माईंना जाणवायला लागलं की त्या दोघात काहीतरी बिनसलंय. हल्ली मधूचं पिणं फार वाढत चाललं होतं. व्यसनांच्या विळख्यात मधू अधिकाधिक आवळला जात होता. दारूबरोबर त्याला आणखीनही नको त्या गोष्टींचं व्यसन जडायला लागलं होतं. बिल्डर लोकांच्या वर्तुळात त्याचं मोठं नाव होतं. आता तर शेकडो सोसायटींचा मालक होता तो. भरपूर पैसा होता त्याच्याजवळ, पण एकदा पैशाचा माज चढला ना की मनुष्याची विवेकबुद्धी फार तळाला जायला लागते. मधूची झालेली नैतिक घसरण संध्यालाही दुःख द्यायला लागली होती. तिच्याशी होणाऱ्या संवादातनं जाणवायचं ते. माई केवळ तिला धीरानं घे म्हणून समजवायच्या. दुसरं तरी काय होतं त्यांच्या हातात? आपल्या लेकाचा संसार व्यसनात अडकून उद्ध्वस्त होऊ नये म्हणून विठ्ठलाजवळ दररोज मागणं मागायच्या त्या. मधू आणि संध्याच्या सुखाचं मागणं त्या मागायच्या आणि तो विठ्ठलही कमरेवर हात ठेवून गालातल्या गालात हसत होता. जणू त्याला सारं ठाऊक होतं. त्याच्याच मर्जीनं तर घडून येत होतं ना सगळं. जून महिना लागला. या वर्षीच्या वारीची संपूर्ण तयारी माधवभावांनी करून ठेवली होती. यावेळेस माईंची खूप तीव्र इच्छा होती वारीला जाण्याची. आळंदीला पोहोचण्यापूर्वी पुण्याला मधूकडे जाऊन येण्याची. त्यांना संध्यालाही भेटायचं होतं, पण तेच झालं शेवटी. त्यांचं गुडघ्याचं आणि पाठीचं जुनं दुखणं. माईंचं जाणं रद्द झालं. आले देवाजीच्या मनात इथे कोणाचं चालेना हेच खरं. माईंची दरवर्षी वारीला जाण्याची इच्छा असते, पण विठ्ठलाचं बोलावणं येत नाही. त्याला भेटण्याचा योग नाहीच जुळून येत. त्यांनी ऋषीला म्हटलंच, ऋषी, माझी वारीला यायची खूप इच्छा होती रे, पण हे पाठीचं तीव्र दुखणं काही मला कुठे जाऊ देत नाही. पुण्याला गेले असते, संध्याला भेटले असते, त्या दोघांचा नवीन संसार पाहिला असता, पण नशिबातच नाहीये रे माझ्या ते. असो, तू जाशील का रे पुण्याला? भेटशील ना रे आपल्या वहिनीला? हो माई, का नाही? मी तर जाणारच होतो ना तसाही. दादाला भेटायचो ना आधीच्या वारीला जायचो तेव्हा. आता तर वहिनी आहे. वहिनींना भेटायचंच आहे मला. जाईन मी, डोंट वरी. ऋषीनं स्माईल देत म्हटलं. माईंना छान वाटलं. छान. आणि हे बघ, मी काही सामान बांधून देतेय, ते घेऊन जाशील बरं का रे? माई उत्साहात म्हणाल्या. अरे हो माई, नक्कीच जाईन. कधी निघतेय वारी या वेळेला? माई, मी 20 जूनला इथून निघतोय पुण्यासाठी. म्हणजे माधवबुवा आणि त्यांची दिंडी 22 तारखेला निघतीये. मी 2 दिवस आधी निघणार दादाला भेटण्यासाठी. माझं रिझर्वेशन झालेलं आहे तसं. बरं बरं, भेटून ये त्याला संध्याला. माहिती आहे ऋषी, तू कधी जातोस आणि तिथली हालचाल कधी मला येऊन सांगतोस असं झालंय बघ मला. माई, मी समजू शकतो. माई, तुम्ही काळजी करू नका. दादा वहिनी छान असतील तिथे. खूप श्रीमंत आहे बरं का दादा. माई, खूप सुखात आहे तो अगदी. फक्त एकच. हो, कळतं रे मला ते. जे आपल्या कुटुंबात घडायला नको तेच करतोय तो. भरपूर पैसा कमावतोय ना तो, त्यामुळे त्याच्या आहारी जातोय एवढं.
भरपूर पैसा असणं कधीही चांगलं असतं रे ऋषी, पण त्याचा उपयोग आपण कसा करतो यावर ते सगळं अवलंबून असतं. पैसा कधीच वाईट नसतो, पण त्याच्यासोबत अहंकार पुढच्या दारानं आत शिरला ना, की मग आपली सत्सद विवेकबुद्धी मागच्या दारानं निघून जाते बघ. तेच झालंय रे मधूचं. श्रीमंतीचा गर्व, अहंकार, माज एवढा चढलाय त्याला, की आपण काही चुकीचं करतोय हे त्याचं त्यालाच कळत नाहीये. मग ती बिचारी पोर तरी काय करणार रे? समजावून समजावून किती समजावणार रे? त्याच्या मुजोर हेकट स्वभावापुढे तिचं काही चालत नसणार. साधी वाटते रे ती, भोळी वाटतेय पोर. तिला माझी फार गरज आहे अशा परिस्थितीत, पण ते सुखच नाहीये आमच्या दोघींच्याही नशिबात. आता तू जाणारच आहेस तेव्हा तुझ्याकडनं सगळी परिस्थिती कळेलच. चल सामान आवरून घेते, एकच बॅग आहे, टेन्शन घेऊ नकोस. माई आत गेल्या. ऋषीला हे सारं कळत होतं, लहान नव्हताच तो. 22 वर्षाच्या तरुणाला ह्या गोष्टी कळतातच. वाईट तर त्यालाही वाटायचं. आपला दादा व्यसनी आहे, तो वाया गेलाय हे त्यालाही ठाऊक होतं. सारं समजावण्याच्या पलीकडे निघून गेला होता त्याचा मधू दादा. पण प्रयत्न सोडायचे नसतात हे ऋषीला पक्क माहिती होतं. त्याच्या परीनं तो मधूला समजवायचा. याही वर्षी तो तेच करणार होता. त्याच्या संध्या वहिनींकडनं सगळी परिस्थिती समजावून घेणार होता. वारीच्या तयारीबाबत त्यांनी माधव काकांना फोन लावला. रामकृष्ण हरी काका. काका, मी 20 तारखेला निघतोय पुण्यासाठी. तुम्ही सगळे 22ला निघणार ना? रामकृष्ण हरी. पण रिझर्वेशन झालंय का? झालं, आत्ताच केलंय काका. काका, मी आधी दादाकडे जाणार आहे, मग आळंदीत तुम्हाला 23 तारखेला भेटतोच. माझ्याबरोबर माझे 3 मित्र पण असणार आहेत. आम्ही सगळे 23ला दिंडी जॉईन करू. ठीक आहे? ठीक आहे बेटा, या तुम्ही, भेटूया. रामकृष्ण हरी. ऋषी आणि त्याचे मित्र निघालेत आझाद हिंद एक्सप्रेसनं पुण्याला जायला. माईंनी माधुरीनी त्याला निरोप दिला. 2 दिवसांनी मुकुंदाही माधव बुवांसोबत दिंडीत गेला. माईंना उत्सुकता होती ती ऋषीच्या परतण्याची. तसं तिथलं सगळं फोनवरून कळवणारच होते, पण प्रत्यक्षात ऋषीच्या तोंडून ऐकायला माई फार उत्सुक होत्या. त्यासाठी त्यांना 20-25 दिवसांची वाट बघायला लागणार होती. विठ्ठलाच्या भेटीची या वर्षीची वारी सुरू झाली होती. सारे वारकरी भक्तिरसात न्हाऊन आपल्या माऊलीला भेटायला निघाले होते. पण त्या पंढरपूरच्या विटेवर उभ्या असलेल्या विठ्ठलाच्या नजरेत मात्र दुसऱ्याच कोणाची तरी प्रतीक्षा दिसू लागली होती. श्रोते हो, हा होता भाग 7वा. भाग 8वा उद्या. तोपर्यंत विठ्ठल 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 विठ्ठल.